तर आपण चिकनचा सुद्धा आपला एक थर आपण लावून झालेला आहे. म्हणजे प्रत्येक थरानंतर आपण एक केळीचं पान टाकतोय, तसंच त्याच्यामध्ये अंडी पण टाकतोय आपण, अंडी पण त्याच्याबरोबर. तर फायनली आपण सगळं रेडी करून आता सगळेजण आम्ही चाललोय. तर आता आग लावण्यासाठी आगेमध्ये त्याला आपण मडक्याला टाकणार आहे आणि ते मडकं 20-25 मिनिटं होऊन गेलेले आहे. त्यामुळे आपण सगळा जाळ बाजूचा जो जाळ आहे त्या कमी तर झालेले सगळे नाचा रे. तर अशा पद्धतीने आपण आता करतोय पलटी, तोंडावरती ठेवलेलं आहे आणि गरम. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन येत आहे. खरं तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच एकदम चांगला वाटला असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. काय येतं या व्हिडिओमध्ये? तर मित्रांनो, पोपटी हा शब्द कधी ऐकलाय का तुम्ही? पोपटी हे काय हे तरी माहिती आहे का तुम्हाला? जर माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण मी तुम्हाला सांगतो, पोपटी म्हणजे कोकणामध्ये एकदम प्रसिद्ध अशी, खरं तर थंडीच्या महिन्यामध्ये केली जाणारी ही पोपटी, ज्याला खरं तर अनेक पर्यटक ही पोपटी खाण्यासाठी कोकणामध्ये जातात. परंतु हीच पोपटी आपण आपल्या मावळामध्ये म्हणजे आपल्या घरी करणार आहे. तर हे पोपटी म्हणजे काय आहे? तर मित्रांनो, ही पोपटी म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये करणारी एक भाजी आहे, जी करतो आपण एका मडक्यामध्ये. आणि त्याच्या मागचं कारण काय आहे? तर हिवाळ्यामध्ये वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा ह्या मोठ्या प्रमाणात येतात आणि त्याच्या रूपानं खरं तर ही पोपटी त्याच्यामध्ये मिश्रण करून ही पोपटी बनवली जाते. तर चला, ही पोपटी नक्की काय आहे आणि आपण कशी बनवणार आहे हे तुम्हाला मी दाखवतोय. चला तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की एकदम वेगळी भाजी आहे आणि एकदम वेगळी करण्याची पद्धत सुद्धा आहे. जी कोकणातली पद्धत आहे ती आपण करणार आहे. चला तर तुम्हाला मी दाखवतोय पोपटी कशी बनवतात. मित्रांनो, बघू शकता पोपटीसाठी काय काय लागते तुम्ही बघू शकता. इथं आपण चिकन घेतलंय. चिकनला मस्तपैकी लाल तिखट, हळद आणि मीठ पावडर आपण त्यात टाकतो. त्याच्या बाजूला आहे तुम्हाला वालाच्या शेंगा आणि त्याच्या बाजूला आहे काही वाटाण्याच्या शेंगा सुद्धा तुम्ही बघू शकताय. आणि तिथं आपण एक बटाटे घेतले. त्याने बटाटे छोटे छोटे बटाटे आणि यांना आपण असा काप घातलाय आणि याच्यामध्ये लाल मिरची आणि मीठ वगैरे टाकून ते आपण इथं ठेवलेले आहे. तसे काही लसूण घेतलाय आणि तसं तुम्ही बघू शकताय. सगळ्यात भारी म्हणजे अंडी पण घेतले ते. तर हे अंड्याचं पण आपण आता याच्यामध्ये वापर करणार आहे. कसा वापर करणार आहे ते तुम्हाला कळणच. तर इथं कांदे सुद्धा घेतल्यात आपण, कांदे घेतल्यात. आणि महत्वाचं म्हणजे काय, अजून एक इथं मस्तपैकी केळाची पानं सुद्धा घेतल्यात. केळाच्या पानावरती आपण संपूर्ण हे ठेवून घेतलंय. आणि हे जे भाजी आहे ते बघू शकताय, हा आहे भांबुर्डीचा पाला आणि कोकणामध्ये याला काय म्हणतात? मांबुर्डी म्हणतात, आपल्याकडे भांबुर्डी म्हणतात. असा हा पाला आहे. हा आपल्या रेग्युलर सगळ्यांच्या शेतामध्ये आपल्याला हा बघायला भेटतो. असा हा पाला आहे. आणि या सगळ्यांचं मिश्रण आपण ह्या एका मडक्यामध्ये टाकणार आहे. मडकं पण बघू शकता किती मोठं आहे. तर आपण कशी प्रोसेस आहे ते तुम्ही बघू शकता इथं. तर आपण आता मडक्याच्या खाली आपले जे, कारण की आपण आगेवरती ते मडकं ठेवणार आहे आणि आगेवरती आग जास्त जरी लागली तरी आतमध्ये टाकलेलं आपलं चिकन, ह्या सगळ्या शेंगा, अंडी ह्या करपू नये त्यासाठी आपण हा हिरवागार असा पाला त्याच्या खाली मडक्याच्या खालच्या बेसला लावतोय. आणि बघू तुम्हाला हळूहळू पुढे लक्षात येईनच आपण कशा पद्धतीने याची सगळी प्रोसेस आहे आणि कशी याची खरं तर एक पद्धत आहे बनवायची, ती सगळी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकताय. या पाला लावून त्याच्यावरती आपण एक केळाचं थोडंसं हे लावलं. त्याच्यानंतर आपण वालाच्या शेंगा लावतोय. वालाच्या शेंगाला आपण सगळीकडं मीठ, मिरची आणि सगळं लावून आपण त्याच्यामध्ये टाकतोय. त्यामध्ये आपण वाटाण्याच्या शेंगा पण टाकलेल्या आहे. त्याच्यानंतर आता एक पानाचा थर त्याच्यामध्ये लावतोय. म्हणजे वेगवेगळे आपण लेअर बनवतोय त्याच्या, तुम्ही बघू शकताय. पहिले आपण वालाची लेअर टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण टाकतोय चिकन. तर हे बघा, चिकन आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. त्याला सुद्धा मीठ, मिरची, लसूण पेस्ट आपण त्याला लावलेली आहे आणि ती लावून आपण त्याचा एक थर ह्याच्यामध्ये टाकतो. त्याच्याबरोबर बटाटे सुद्धा आपण त्यात टाकतोय. बटाटे, लसूण आणि तर आपण चिकनचा सुद्धा आपला एक थर आपण लावून झालेला आहे. म्हणजे प्रत्येक थरानंतर आपण एक केळीचं पान टाकतोय. तसंच त्याच्यामध्ये अंडी पण टाकतोय आपण. अंडी पण त्याच्याबरोबर चिकनच्या बरोबर लावतोय. तर सगळे अंडी आता आपण टाकले. आता आपण टाकतोय केळाचं पान पुन्हा एकदा कापून. तर हे केळाचं पान आहे. पूर्ण त्याला आपण झाकतोय त्या केळाच्या पानाने, म्हणजे जेणेकरून त्याची वाफ होईल आणि प्रत्येक थरावरती असलेली जी आपल्या भाज्या आहेत त्या पूर्ण शिजून येईल. तर आता याच्यानंतर आपण एक पूर्ण लेअर व्यवस्थित झाकून घेतोय, जेणेकरून प्रत्येक लेअरमधनं जी वाफ आहे ती वरती नाही आली पाहिजे त्यासाठी. आणि मग नंतर आपण आता या भांबुर्डीचा जो पाला आहे तो आपण इथं टाकतोय त्याच्या केळीच्या अजून वरती. तर हे बघू शकताय. तर अशा पद्धतीने आपण हे मडकं पूर्ण भरतोय. तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा केळीचं पान टाकतोय, जेणेकरून जास्तीत जास्त
त्याला दम भेटन त्यासाठी खरं तर आपण हा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, या वालाच्या ह्याच्यामध्ये काही म्हणजे काय म्हणतात त्याला, हरभऱ्याच्या ज्या हरभरे सुद्धा आहे, हरभऱ्याच्या घाटे ते आपण त्यात टाकलेले आहे. आणि असं म्हटलं जातं की थंडीच्या दिवसामध्ये वालाच्या शेंगा या अतिशय पौष्टिक असतात, त्यासाठी वालाच्या शेंगा सुद्धा आपण त्यात टाकल्यात. त्यानंतर अख्खे कांदे सुद्धा त्यात आपण टाकतोय. तर अशा पद्धतीने आपले एक एक सगळे लेअर आपले पूर्ण होते. ते प्रत्येक लेअरला आपण मिश्रण करून प्रत्येक वस्तू त्यात टाकतोय. वाल, चिकन, अंडी, कांदे, बटाटे हे सगळे आपण प्रत्येक लेअरला टाकतोय. तर हे असं बघू शकताय आपलं. अशा पद्धतीने आपले लेअर आता होत आलेत, संपत आलेत. तर अशा पद्धतीने बघू शकताय आपण पूर्ण मडकं आपलं आता संपत आलंय. तर सगळं मडकं आता आपलं भरून झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय सगळे थर आपण एकत्र करत आता शेवटचा त्याला पॅक करायचंय. त्याच्यासाठी बघू शकताय आता शेवटचं हे केळीचं पान आपण तोडून त्याच्यामध्ये पूर्ण पॅक करतोय. तर आपला हा आहे फायनल, त्याचं सेटअप पूर्ण फायनल झालेलं आहे. मडक्याचं तोंड पूर्ण आता पॅक केलं आहे, कारण की मडकं आपल्याला टाकायचं ते उलटं टाकायचं तोंडाच्या बाजूने आगेमध्ये, त्यामुळे त्यातलं वरचं खाली पडवण्यासाठी आपण त्याला पॅक केलेलं आहे. तर फायनली आपण सगळं रेडी करून आता सगळेजण आम्ही चाललो आहे. तर आता आग लावण्यासाठी आगेमध्ये त्याला आपण मडक्याला टाकणार आहे आणि ते मडकं कसं शिजतंय त्याच्या आतले ते प्रोसेस तुम्हाला दाखवतो. या तर सगळे आता जोरात आहे सगळे, फक्त आणि फक्त पोपटी खायला, पोपटीची मध्ये त्याला मस्तपैकी ती प्रोसेस करायची आपल्याला. तर त्याच्यासाठी आपण पाला पाचोळा जो आहे झाडाचा काही एक वरती घे, एक तर तो बघू शकता आपण संपूर्ण झाडाचा जो पाला आहे तो इथं घेतोय. पहिला पाल्याने पेटवायचे, नंतर आपण ही लाकडं आणलेली आहे, ही बघू शकता ही लाकडं आपण त्याच्यामुळे टाकणार आहे. तर हा एक पत्र आहे, आपण त्या मडक्याच्या खाली ठेवणार आहे आणि त्याच्यावरती आपण ते मडकं असं उलटं करणार आहे, जेणेकरून त्याच्यावरती म्हणजे दाब राहील आणि ते खाली पडणार नाही पूर्ण जाळामध्ये. तर अशा पद्धतीने आपण त्याला आता पॅक करतोय. तर बघू शकताय. आणि आता आपण त्याच्यावरती लाकडं लावणार आहे. ही जी लाकडं आहे ही सगळी आणलेली, ही लाकडं आपण त्याच्या बाजूने लावणार, जेणेकरून आग सगळ्या बाजूने त्याला हे होईल. साठी सगळे लोक बघा किती आहे, सगळीकडून त्याची शिजायची वाट बघते ते, आणि सगळे छोटे छोटे बालगोपाळ पोपटे खायला. आणि बघू तुम्हाला दाखवतो, तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटेल, इतकी छान अशी पोपटी होणार आहे. करणाऱ्यांपेक्षा गर्दी मोठी असते. अशा पद्धतीने आपण पूर्ण त्याला झाकून घेतलंय, जेणेकरून सगळीकडे त्याची आग त्याला समान लागली पाहिजे. तर आपण आता ते पेटवणार आहे. आता आग आणि आपल्या पोपटी भाजायला होती आता सुरुवात. बऱ्याच लोकांना असं वाटतंय की आता आपण होळी साजरी करतोय, पण मित्रांनो होळी नाहीये, की आपण शिजवण्यासाठी त्याला अशा पद्धतीने आपण सगळी लाकडं वगैरे लावलेली आहे, जेणेकरून ते व्यवस्थित सगळ्या बाजूने त्या मडक्याला जाळ लागेल आणि आतमध्ये असलेले जे आपण थर आहे ते व्यवस्थित शिजल, त्यासाठी खरं तर या पद्धतीने आपण हे केले. आणि तोंडावरती मडकं ठेवण्याचं कारण काय तुम्ही म्हणसाल, तर आपण असं ठेवलं असं तर काय झालं असं. तर मित्रांनो मित्रांनो ठेवल्यामुळे काय होतं, ज्याच्या आतमध्ये जी वाफ निर्माण होती ती वाफ निघून जात नाही, त्याच्यामुळे पटकन ते जे आतमध्ये असलेले जे सगळे ओले पदार्थ आहे ते सगळे शिजून जातात. तर अशा पद्धतीने सगळीकडनं आग चालू आलेली आहे, आग लागलेली आहे आता. तर काही वेळात म्हणजे किती वेळ, अर्धा तास खूप होतं याला, अर्धा तासामध्ये एकदम ओके होईल असा अंदाज आहे. चला आग कशी लागते त्याच्यावरती अवलंबून आहे.
बराच वेळ झालाय, म्हणजे बराच वेळ म्हणजे 20-25 मिनिटं होऊन गेलेले आहे. त्यामुळे आपण सगळा जाळ, बाजूचा जो जाळ आहे ते कमी केलेला आहे. त्यामुळे आता ते आपलं जे टायमिंग आहे तो होत आलेला आहे. अजून एक 5 मिनिटामध्ये त्याला आपण उतरवणार आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता आपण सगळीकडला जो जाळ लावला होता मागाशी, जो मोठा जाळ होता तो पूर्ण बारीक केला, लावलेली लाकडं सुद्धा आता जळून गेलेली आहे. तर आताच तोंडाला पाणी सुटलंय, आतमध्ये आवाज येतोय, म्हणजे वाफ जास्त कोंडल्यामुळे आपले जे कोण मित्रांनो झालंय फायनली आपलं. तर पहिलं पलटी कर, तिकडे पलटी कर, लगेच नको उचलून तू. तर बघा आपण त्याला सरळ करतोय, बस जवळून घे. हा तर आता याच्यामध्ये टाकतोय बोगल्यामध्ये, गमिल्यामध्ये, जेणेकरून आपल्याला ते उचलता येईल. तर त्याच्यात ठेवलंय आपण. ओके, तर झालेलं आहे. तर झालेले सगळे नाचा रे, नाचा रे. तर आपण तयारी केलेली आहे सगळी इथं. हा तर अशा पद्धतीने आपण आता करतोय पलटी. तोंडावरती ठेवलेलं आहे आणि गरम गरम वाफ. ये चल ये. तर मित्रांनो सगळं एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आणि सगळेजण आता सगळ्या बाजूने बसलेले. आता करायचं आपल्याला खरं तर याच्यावरती ताव मारायचा आहे आणि सगळे व्यवस्थित शिजलेलीच आहे. हे बघा चिकनचं पीस या एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. बघा रे बाबा, हा तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय पोपटी आपली सक्सेस झालेली आहे. मस्तपैकी सगळ्या शेंगा वगैरे एकदम भारी शिजलेल्या दाखवेल तुम्हाला. हे बघा एकदम व्यवस्थित. त्याच्यामध्ये आपण आता लाल तिखट, मिरची वगैरे टाकतोय जेणेकरून अजून टेस्ट येईल. तर मित्रांनो तुम्हाला बघून जरी तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही आवडला असेल म्हणजे तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि असंच बनवायचं असेल तुम्हाला तर घरी बनवा तुम्ही, तुम्हाला अंदाज येईल कसं काय लागतंय ते. तर चला बाय बाय.